आजच्या लेक्चर मध्ये आपण जे पार्ट 5 होता आपल्या लेक्चरचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचा जो पार्ट 5 होता हा चालू करणार आहोत आपण. ओके, तर या पार्ट 5 मध्ये आपल्याला जे पाहायचं आहे म्हणजे आज शेवट टॉपिक आहे कशाचा, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीचा. इथं आपला शेवट होणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. तर हा संपूर्ण पार्ट कव्हर केल्यानंतरच आपल्याला सुट्टी मिळेल. 5वं लेक्चर आहे आपलं आता चालू. ओके, तर बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या, ज्या लास्ट 3 लेक्चर होत्या. सुरुवात केली आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी पासून. बुककीपिंग अँड अकाउंटन्सीची पहिला आपण फाउंडर कधी झाला म्हणजे त्याचा इटालियन जो फाउंडर होता त्याचा फादर ऑफ अकाउंट्स त्याला म्हणतो आपण मिस्टर लुका डी बार्बो पॅसिओली 1494 मध्ये पाहिलं. बुककीपिंगचे डेफिनेशन पाहिलं, बिझनेस त्याच्यामध्ये अकाउंटन्सीची डेफिनेशन पाहिली, डिस्टिंक्शन बिटवीन पाहिलं, दोघांमध्ये डिस्टिंक्शन पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण पाहिलं बेसिस ऑफ अकाउंटिंग, ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी मध्ये आपण पाहिलं ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, बार्टर सिस्टीम, एंट्री, नरेशन, गुड्स, ऑपरेटिंग प्रॉफिट, नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, अबनॉर्मल प्रॉफिट हे आपण नंतर पाहणार आहोत. इन्कम, ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स, करंट ऍसेट्स, फिक्टिशियस ऍसेट्स, लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी, करंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी, कॅपिटल ऑर नेटवर्थ ऑर ओनर्स इक्विटी. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ड्रॉविंग्स, म्हणजे यम पर्यंतच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या. आज जी कन्सेप्ट आपल्याला चालू करायची आहे ती कन्सेप्ट आपली आहे एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर एक्सपेंडिचर म्हणजे काय हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे पार्ट समजतील. पहा, मी ज्यावेळेस तुम्हाला ऍसेट समजून सांगत होतो त्यावेळेस ऍसेट समजून सांगत असताना इथं कार, पेट्रोल आणि इन्शुरन्स असे 3 उदाहरणं दिली. कार, पेट्रोल आणि इन्शुरन्स. आपल्याला एक्सपेंडिचर मध्ये पण या 3 प्रकारचे पार्ट लिहावे लागणार आहे. ओके, म्हणजे काही खर्च म्हणायचं कशाला. आता एक मेन महत्वाचा पॉइंट, आपल्याला बिझनेस एक्सपेंडिचर पाहिजे का बिझनेसमन एक्सपेंडिचर पाहिजे. बिझनेस एक्सपेंडिचर पाहिजेत आपल्याला. कोणते एक्सपेंडिचर पाहिजे त्याच्यामध्ये, बिझनेस एक्सपेंडिचर. मग खर्च कशाला म्हणायचा. आता मला सांगा की सपोज तुमच्या खिशामध्ये 1000 रुपये होते, ते 1000 रुपये तुम्ही रुमाल वगैरे काढताना नाहीतर पॉकेट वगैरे काढताना तुमच्याकडून पडले कुठंतरी. काय झाले, 1000 रुपये पडले म्हणजे तुम्ही याला काय म्हणताल, हरवले ते पैसे माझ्याकडून. ओके, तुम्ही खुश होताल का नाराज होताल, नाराज होताल ना तुम्ही. ओके, आता काय झालं, ते 1000 रुपये पडण्याच्या जागी तुमच्या मित्रांनी पाहिले किंवा वर्गात बसल्यानंतर तुम्ही ते पैसे तुमच्या खिशातून निघाले, 500-500च्या 2 नोटा दिसल्या. मग ते 1000 रुपये तुमच्या मित्राला दिसले. मित्राला दिसल्यानंतर मित्र काय म्हणले सगळेच की आपण याची पार्टी करूया. मग तुम्ही गेलात, सगळेजण मिळून पार्टी वगैरे केली, जे खायचं ते खाल्लं. आता तुम्ही खुश होताल का नाराज होताल, नाराज होणार नाही होणार, नाराज होताल का नाही. नाहीतर तुम्ही स्वतः म्हणले चला मी तुम्हाला 1000 रुपयाची पार्टी देतो. सपोज म्हणत नाही तुम्ही कोणाला असं, सपोज तुम्ही म्हणलेच स्वतःहून की मी तुम्हाला 1000 रुपयाची पार्टी देतो आणि ते पार्टी देण्यासाठी तुम्ही ते पैसे खर्च केले. 2 केसेस आहेत. एका केसमध्ये पैसे पडतायत आणि एका केसमध्ये तुम्ही काय करताय, त्या पैशाच्या बदल्यात पार्टी देताय, काहीतरी खाऊन येत आहे, त्याच्यातून काहीतरी बेनिफिट घेताय. ओके, म्हणजे पहिल्या केसमध्ये नाराज होताल का दुसऱ्या केसमध्ये नाराज होताल. पहिल्या केसमध्ये नाराज होताल, दुसऱ्या केसमध्ये नाराज होताल का नाही होणार. ओके, कारण का पहिला जो झालेला आहे तो लॉस झालेला आहे. पहिला जो झालेला आहे तो काय, लॉस झालेला आहे. आणि दुसरा जो झालेला आहे तो एक्सपेंडिचर झालेला आहे. म्हणजे एक्सपेंडिचर केल्यानंतर तुम्ही नाराज होताल का खुश होताल, खुश होताल. एक्सपेन्सेस म्हणजे काय, अशा गोष्टीसाठी पैसा द्यायचा ज्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळतो. आता आपल्याला म्हणजे अकाउंटिंग करायची कोणाची, बिझनेसची. मग आपल्याला म्हणजे कोणाला, बिझनेसला. अमाऊंट ज्यासाठी पेड केली त्याच्यातून काहीतरी आपल्याला काय मिळत असतो, बेनिफिट मिळत असतो. काय मिळत असतो आपल्याला, बेनिफिट मिळतो आपल्याला. ओके, मग एक्सपेंडिचर समजते ना, एक्सपेंडिचर वेगळा, लॉस वेगळा. कारण पुढे जो रूल येणार आहे
तो रूल नॉमिनल अकाउंटचा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस असा येणार आहे. ओके, तर त्या केसमध्ये एक्सपेन्सेस वेगळा आणि लॉस वेगळा, पण दोन्ही केसमध्ये पैसा काय होत होता, जात होता. पैसा काय होतोय, जातोय. एका केसमध्ये फायदा येतोय, एका केसमध्ये तोटा येतोय, म्हणजे लॉस होतोय. ओके, मग हेच आहे. तर एक्सपेंडिचरची डेफिनेशन काय आहे पहा. An amount paid for benefit received to business. An amount paid, आपण amount paid केली. An amount paid to benefit received. benefit कोणाला रिसीव होतो, received to business. ओके, या गोष्टीसाठी पैसा पेड करणं ज्याचा फायदा कोणाला मिळेल, बिझनेसला मिळेल, यालाच आपण काय म्हणतो, एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचरचे 3 प्रकार जातात. एक्सपेंडिचरचे किती प्रकार जातात, 3 प्रकार जातात. पहिली 12वी मध्ये तुम्हाला कन्सेप्ट आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. कशामधली कन्सेप्ट आहे ही, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधली कन्सेप्ट आहे. असं तर तुम्ही सगळीकडे अकाउंट मध्ये वापरू शकता. सगळीकडे अकाउंट मध्ये हे बेसिक रूल येतात, बेसिक टर्मिनॉलॉजीज येत असतात. मग मेन पार्ट घेऊयात आपण एक्सपेंडिचर. आता याचे प्रकार पाहिजेत आपल्याला. एक्सपेंडिचर, ओके, एक्सपेंडिचरचे किती प्रकार सांगितले मी तुम्हाला, 3. आता हे 3 प्रकार कोणते कोणते हे पाहूया. एक, आपण प्रकार न घेता त्याचं तुम्हाला पार्ट न सांगता पूर्णपणे तुम्हाला उदाहरण देतो अगोदर, मग तुम्ही त्याला नाव डिसाइड करा. ओके, जसं की तेच एक्झाम्पल, कार, पेट्रोल आणि इन्शुरन्स. कार, पेट्रोल आणि इन्शुरन्स. मला सांगा, कारवरती केलेला खर्च वर्षानुवर्ष चालणार का एक थोड्या कालावधीसाठी चालणार, वर्षानुवर्ष चालणार. पेट्रोलसाठी केलेला खर्च हा थोड्या कालावधीसाठी चालणार का वर्षानुवर्ष चालणार, थोड्या कालावधीसाठी चालणार. इन्शुरन्स साठी केलेला खर्च काही करंट इयर साठी, काही नेक्स्ट इयर साठी. पूर्णपणे करंट इयर साठी असेल तर तो इकडे गेला, पेट्रोल सारखं झालं थोड्या कालावधीसाठी, चालू वर्षासाठी. परंतु काही चालू वर्षासाठी असेल आणि काही पुढच्या वर्षासाठी असेल तर त्या केसमध्ये. ओके, समजतंय ना, वर्षानुवर्ष, आत्ताच्या पुरतं, काही आत्ता पुरतं, काही पुढच्या वर्षापुरतं. ओके, समजतंय इथपर्यंत. मग आता हीच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. जे वर्षानुवर्ष चालणार असतं, जे वर्षानुवर्ष चालणारे खर्च असतात त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. कोणते एक्सपेंडिचर म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. ओके, जे थोड्या कालावधीसाठी खर्च चालतात त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. त्याला कोणते एक्सपेंडिचर म्हणतो आपण, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. ओके, आणि जे खर्च काही चालू वर्षाकरता आणि काही पुढच्या वर्षाकरता असतात त्याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणत असतो. त्या खर्चाला कोणते खर्च म्हणतो आपण, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, इथं अमाऊंट पेड कधी करतो आपण, एकदाच. इथं पैसे कधी दिले, एकदाच. पण त्याचा फायदा कसा मिळत राहिला, सारखा सारखा 5, 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी आपल्याला याचा फायदा मिळत राहील. सपोज तुम्ही एखादं नवीन घर बांधलं, घर बांधल्यानंतर तुम्ही घरात गेले आणि म्हणले परत आता चला बाहेर, घर पडणार आता आपल्याला वापरता येणार नाही. एकदा आलो ना आतमध्ये, आता चला बाहेर, आता परत वापरता येणार नाही. असं का तुम्ही त्याला वर्षानुवर्ष वापरत राहणार, असं वर्षानुवर्ष वापरत राहणार. घरावरती खर्च कधी केला, एकदा. त्याचा वापर किती दिवसासाठी केला, अमर्यादित वेळेसाठी. 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापर्यंत तुम्ही त्याचा वापर केला. म्हणजे हा वापर खर्च एकदाच केला, त्याचा फायदा वर्षानुवर्ष घेतला. मग त्या प्रकारचे खर्च जे पेड वन्स करतात तुम्ही, परंतु त्याचा बेनिफिट हा लॉंग टाइम साठी मिळत असतो. त्याचा बेनिफिट कोणत्या पिरियड साठी मिळतो, लॉंग टाइम साठी. पहा, आणि मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, ज्या गोष्टीचा बेनिफिट लॉंग टाइम साठी मिळत असतो त्याला कोणती ऍसेट म्हणतो आपण,
फिक्स्ड ऍसेट. आठवते का तुम्हाला फिक्स्ड ऍसेटचा बेनिफिट कसा मिळतो? लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी मिळतो. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर केला की आपल्या आता कोणते ऍसेट तयार होतात? फिक्स्ड ऍसेट. मग थोडक्यात तुम्ही काय सांगू शकता? कॅपिटल एक्सपेंडिचर क्रिएट्स अन ऍसेट. काय सांगू शकता? कॅपिटल एक्सपेंडिचर क्रिएट्स अन ऍसेट. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर हे तयार करतात. काय तयार करतात? ऍसेट तयार करतात. पण कोणती ऍसेट? फिक्स्ड ऍसेट. कोणती ऍसेट? फिक्स्ड ऍसेट्स तयार करत असतात ते. ओके, समजतंय ना इथपर्यंत? कोणते ऍसेट तयार करतात? फिक्स्ड ऍसेट तयार करतात. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कोणतं एक्सपेंडिचर? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये याचा भाग काय आहे? रेव्हेन्यू म्हणजे हा लगेचच बेनिफिट घ्यायचा. बेनिफिट कसा घ्यायचा? लगेच. जसं घरात म्हणलं तुम्ही घरात गेले, घरातून बाहेर व्हा, घर पडेल, अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते का? नाही. मग तुम्ही काय केलं? मूवीजला गेले, मूवीचं तिकीट एकदाच काढलं. पुढच्या वेळेस गेल्यावर मूवीचं तिकीट परत काढावं लागतं का? आहे त्याच एकदाच मूवीच्या तिकीटवर तुम्हाला चालावं लागतं? परत काढावं लागतं ना, नवीन नवीन तिकीट काढावं लागतं तुम्हाला. पेट्रोल गाडीमध्ये एकदाच टाकायचं, गाडी रोज बदलायची का? गाडीत रोज पेट्रोल टाकायचं, गाडी एकच ठेवायची? गाडी एकच ठेवायची. गाडीत पेट्रोल कसं टाकायचं? रोज किंवा जेवढं संपल तेव्हा ते पेट्रोल तुम्हाला टाकावं लागेल. म्हणजे काही खर्च हे सारखे 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 करावे लागतात. याला इंग्लिशमध्ये काय म्हणताल तुम्ही? अगेन अँड अगेन. इंग्लिशमध्ये काय म्हणताल तुम्ही? अगेन अँड अगेन. ओके. वन्स अपॉन अ टाइम, बऱ्याच वर्षानंतर एकदा, किंवा तुम्ही याला काय म्हणता? वन्स अपॉन अ टाइम, एके दिवशी. ओके. म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर एकदाच हे खर्च होत असतात. हे खर्च सारखे सारखे होत असतात. हे खर्च पण सारखे सारखे होत असतात, परंतु त्याचा काही फायदा पुढच्या वर्षी मिळणार असतो आपल्याला. हे खर्च पण कोणते होत असतात? सारखे सारखे. म्हणजे याला आपण कोणता एक्सपेंडिचर म्हणू शकतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणू शकतो. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऍक्च्युअली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बट बेनिफिट नॉट एक्झॉस्टेड विदिन अ इयर. एक वर्षाच्या म्हणजे त्या फायनान्शियल अकाउंटिंग इयर मध्ये आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण कोणता एक्सपेंडिचर म्हणतो? डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. मग आता तिन्हीमधला डिफरन्स बघा. कॅपिटल एक्सपेंडिचरची डेफिनेशन आपण समजून घेऊया. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? द एक्सपेंडिचर विच गिव्स बेनिफिट्स फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. Which gives benefits for long period of time. ओके. आता लॉंग पिरियड ऑफ टाइम हा एक पॉइंट झाला याचा. दुसरा पॉइंट, हा सारखा सारखा होतो का एकदाच होतो? एकदाच होतो ना हा खर्च. सारखा सारखा होतो का एकदाच होतो? एकदाच होतो खर्च. म्हणजे याचं जे नेचर आहे, सारखं सारखं होत असेल तर रिकरिंग, सारखं सारखं होत नसेल तर नॉन रिकरिंग. जो खर्च सारखा सारखा होतो त्याला आपण रिकरिंग म्हणतो. रिकरिंग खाता माहितीये ना, रोजचं येतो 50-100 रुपये तो दुकानदाराकडून घेऊन जातो. रिकरिंग अकाउंट तुम्हाला त्याच्यामध्ये असेल पहा, टाइप्स ऑफ अकाउंट्स मध्ये. ओके, इकॉनॉमिक्स मध्ये असेल तुम्हाला. आता याचं नेचर कसं आहे? नॉन रिकरिंग इन नेचर. नेचर कसं आहे याचं? नॉन रिकरिंग. ओके. हा खर्च विच गिव्स बेनिफिट्स फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड नॉन रिकरिंग इन नेचर. ओके. ही विकार आहे. ही कार आहे. ही कार तुम्हाला जो बेनिफिट देणार आहे हा कोणत्या पिरियड साठी देणार आहे? लॉंग पिरियड साठी. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणतात सर घर बांधल्यावर त्याला खर्च करावा लागतोच की परत? तो रंगरंगोटीचा खर्च असतो, घराचा खर्च असतो, पुन्हा बांधकाम करतात का तुम्ही? नाही. हा, तुम्ही जर एखादा मजला वाढवत असताल तर त्यावेळेस ती गोष्ट वेगळी. घराची किंमत पण वाढणार आहे एखादा मजला वाढवणार तुम्ही. ओके, ती गोष्ट वेगळी. म्हणजे ही जी कार आहे, ही कार तुम्हाला जो बेनिफिट देणार आहे हा कोणत्या पिरियड साठी देणार आहे? लॉंग पिरियड ऑफ टाइम.
हा सारखा सारखा खर्च करणार का एकदा करणार? एकदाच करणार. म्हणजे त्याला काय म्हणायचं? नॉन रिकरिंग इन नेचर. त्याला काय म्हणतात तुम्ही? नॉन रिकरिंग इन नेचर. समजतं इथपर्यंत? ओके. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कोणतं एक्सपेंडिचर? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता याच्यावरूनच आपण डेफिनेशन ठरवू शकतो. विच गिव्स बेनिफिट्स फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. काय सांगणार इथं मग? विच गिव्स बेनिफिट्स फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ओके. आणि जो दुसरा पार्ट झाला याचा रिकरिंग का नॉन रिकरिंग? इथं काय होतं? नॉन रिकरिंग. इथं रिकरिंग असणार का नॉन रिकरिंग असणार? रिकरिंग अगेन अँड अगेन. ओके. रिकरिंग इन नेचर. फर्स्ट होतं, सेकंड. रिकरिंग इन नेचर. ओके. समजतंय इथपर्यंत? समजतंय व्यवस्थित? म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण याचं? पेट्रोल. ओके. गाडी एकच घेणार. पेट्रोल सारखं 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 म्हणजे काय आलं त्याचं? रिकरिंग इन नेचर. म्हणजे हा जो खर्च सारखा सारखा करावा लागतो याला कोणता खर्च म्हणतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. आता डेफिनेशन करता कसं करा? द एक्सपेंडिचर विच गिव्स बेनिफिट्स फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम इज नोन ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. द एक्सपेंडिचर विच गिव्स बेनिफिट्स फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम it's called as revenue expenditure. It is recurring in nature. Okay. समजतं इथपर्यंत? ओके. आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरची डेफिनेशन. आता कशाची डेफिनेशन? डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरची डेफिनेशन खूप सोपी आहे पहा. पहिला पॉइंट, actually it is revenue expenditure. हा पहिला पॉइंट. ऍक्च्युअली इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा जो खर्च असतो हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचाच खर्च असतो. दुसरा पॉइंट, बट बेनिफिट्स नॉट एक्झॉस्टेड. एक्झॉस्ट म्हणजे घेणे, कंप्लीट न होणे. ओके. बेनिफिट नॉट एक्झॉस्टेड within a year, within a current accounting year. करंट अकाउंटिंग इयर मध्ये त्याचा बेनिफिट एक्झॉस्ट केला जात नाही, पूर्णपणे संपत नाही. म्हणजे कशा प्रकारे? सपोज तुम्ही ज्यावेळेस 11th ला ऍडमिशन घेत होता कॉलेजमध्ये, त्याच प्रकारे तुम्हाला हॉस्टेल पण जॉईन करायचं होतं. मग या हॉस्टेलमध्ये काय केलं तुम्ही? 11+12चं जॉईनिंग केलं. दोन्ही वर्षाची फीस एकदाच भरून टाकली तुम्ही. किती वर्षाची फीस? दोन्ही वर्षाची फीस एकदाच भरली. इथं महिन्याला 11वी साठी तुम्हाला 1000 रुपये होते आणि 12वी साठी तुम्हाला 2000 रुपये होते पर मंथ. काय सांगते? पर मंथ. समजण्यासाठी सांगते पहा, तुम्हाला समजेल मी वेगवेगळं. सर असं कसं? 11वीला 1000, 12वीला 2000, 2000 असणार ना भाडं? 2000 असणार. मला पण माहितीये, तुम्हाला पण माहिती, पण एक समजण्यासाठी सांगते. तुम्ही असे टोटल त्याला किती रुपये देणार? तर याचे 24,000, याचे 12,000, म्हणजे असे 36,000 तुम्ही त्याला एकदाच देऊन टाकले. 11वीच्या ऍडमिशनच्या टायमिंगला तुम्ही त्याला 36,000 रुपये अमाऊंट पेड करून टाकले. त्याला म्हणजे कोणाला? हॉस्टेलवाल्याला. आता तुम्ही क्लासेस जॉईन केले माझ्याजवळ आणि माझ्या समोर येऊन बसल्यानंतर सर तुम्ही म्हणले की सर मी 2 वर्षाचे आता एकदाच हॉस्टेल जॉईन करून टाकलेले आहेत. मी तुम्हाला विचारलं 11वीच्या हॉस्टेलचा खर्च किती? फक्त 11वी साठी हॉस्टेलचा खर्च किती आला? तुम्ही किती सांगता? 36,000, 12,000 का 24,000? 3 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, 36, 12 आणि 24,000. 11वीचा खर्च किती म्हटल्यानंतर तुम्ही किती म्हणता? 12,000. 12वीचा खर्च किती म्हटल्यानंतर? 24,000. ओके. टोटल एकदाच किती दिलाय तुम्ही? 36,000. आता मला सांगा 36,000चा बेनिफिट 11वी साठी मिळणार आहे का 12वी साठी मिळणार आहे का 11वी 12वी साठी मिळणार आहे? 11वी आणि 12वी साठी मिळणार आहे. मग ह्या बेनिफिट ह्याचा जो फायदा आहे, नाही मी 11वीत असतानाच 12वीचा मी फायदा घेणार, चालेल का? असं नाही.
ते पुढच्या वर्षातच जावं लागेल ना, त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. मग आताचा आपण जर विचार केला तर खर्च किती आहे चालूचा 12,000 आणि पुढचा खर्च किती दिलेला आहे आपण एक्स्ट्रा मध्ये 24,000. ते इकडे जाणार. ओके, म्हणजे आता कसं तर सपोज याच्यामध्ये जे आहे हा पार्ट असा तुम्ही टोटल दिले किती 36,000 बरोबर. इथं 36,000 दिले. आता हे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं उदाहरण सांगतोय. 36,000 झाला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपल्याला हा रेकॉर्ड करायचा नसतं, याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती झाला 36,000. ऍक्च्युअली काय म्हणलं आपण, इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू म्हणजे करंट इयरचाच खर्च घ्या. मग याच्यातले 12,000 रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला जाणार करंट इयरचे बरोबर. 12,000 कुठे गेले इथं पाठवले आपण 12,000. आता राहिले किती 24,000. हे 24,000 चालू वर्षामध्ये फायदा घेतलाय का तुम्ही, नाही. तो कधी फायदा घेणार आहे पुढच्या वर्षामध्ये. आणि जर 12वीला तुम्ही हॉस्टेल सोडलं तर ते पैसे तुम्ही काय घेणार परत घेणार. म्हणजे तुमचा राईट आहे ना, ते पैसे येतील तुम्हाला. म्हणजे हे बाकीचे 24,000 तुम्ही इकडे टाकणार. कुठे टाकणार कॅपिटल एक्सपेंडिचरला टाकणार. म्हणजे याला ऍसेटला पाठवणार तुम्ही. याला कुठे पाठवणार ऍसेटला पाठवणार. यालाच म्हणतो डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काही पार्ट रेव्हेन्यूला काही पार्ट कॅपिटलला. याचे 2 तुकडे करून, याचे किती तुकडे करून 2 तुकडे करून. ओके, म्हणजे ऍक्च्युअली आता काय म्हणलं बेनिफिट नॉट एक्झॉस्टेड विदिन अ इयर. आणि इथं काय म्हणलंय विच गिव्स बेनिफिट्स फॉर शॉर्ट पिरियड. शॉर्ट पिरियड साठी बेनिफिट किती दिला 12,000 आणि पुढच्या वर्षासाठी म्हणजे लॉंग पिरियड साठी बेनिफिट किती दिला 24,000. मग तो लॉंग पिरियडचा बेनिफिट कुठे टाकणार लॉंग पिरियडला टाकणार आपण. मग लॉंग पिरियडला काय म्हणतो आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर क्रिएट्स ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स. कॅपिटल एक्सपेंडिचर क्रिएट्स ऍसेट्स म्हणा. काय म्हणा ऍसेट्स. ओके, मग ऍसेट करतात तर त्याचा खर्च कुठे जाणार. म्हणजे हे थोडक्यात काय केलं तुम्ही खर्च होण्याच्या अगोदर पेड केलं. खर्च होण्याच्या अगोदर पेड केलं याला आपण म्हणतो प्रीपेड. याला आपण काय म्हणतो प्रीपेड. ओके, आता आपल्याला खर्च होण्याच्या अगोदर मिळालं असतं तर प्री रिसिव्ड. म्हणजे आपण काही देण्याच्या अगोदरच मिळालं. मी तुम्हाला शिकवण्याच्या अगोदरच सगळीच फीस घेणं म्हणजे प्री रिसिव्ड. त्याला काय म्हणतो आपण प्री रिसिव्ड. पेड केलं असेल तर प्री पेड. ओके, मग प्रीपेड एक्सपेन्सेस जे काही असतात ते संपूर्ण कोणते असतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. आपण एक्सपेन्सेस पाहतोय फक्त. काय पाहतोय एक्सपेन्सेस. ओके, एक्सपेन्सेस म्हणजे काय an amount paid to benefits received to business. ओके, आता दुसरं एक्सपेंडिचरचे प्रकार किती 3. पहिला कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तिसरा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय विच गिव्स बेनिफिट्स फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय फक्त विच गिव्स बेनिफिट्स फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम अँड रिकरिंग इन नेचर. आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय ऍक्च्युअली इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बट बेनिफिट्स नॉट एक्झॉस्टेड विदिन करंट अकाउंटिंग इयर. समजलं ऍक्च्युअली इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट कन्सेप्ट घ्यायची. म्हणून काय हे घरी गेल्यावर असंच ड्रॉ करून घ्या. युट्यूबवर टाकणारे युट्यूबवरून घ्या लिहून नंतर.